नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो बघा, जेव्हापासून मी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल ओपन केलो आहे, तेव्हापासून आतापर्यंत जे काही स्टॉक बद्दल मी ॲनालिसिस केलेलो आहे, तर ते व्हिडिओ काही जास्त नाही आहे. तुम्ही एकदाच प्रत्येक स्टॉक बद्दल तुम्ही जे मी सांगितलेलं आहे ते व्हिडिओ बघा मित्रांनो, तुम्हाला समजून जाईल की आतापर्यंत जे काही स्टॉक बद्दल आपण ॲनालिसिस केलेलो आहे, ओव्हरऑल आपण लॉस मध्ये आहे की प्रॉफिट मध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. म्हणजे का, जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड होतं, चालू होतं, त्यावेळी सुद्धा आपण काही स्टॉक बद्दल ॲनालिसिस केलेलो आहे, ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल आणि त्या स्टॉकचं पुढचं टार्गेट काय राहील हे सुद्धा तुम्हाला कळेल मित्रांनो. तर तुम्हाला जे काही ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे हे फक्त माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला कसलाही टिप वगैरे काही नाहीये. म्हणजे मी टिप वगैरे देण्यासाठी तुम्हाला मी गायडन्स देण्यासाठी मी सेबी रजिस्टर्ड नाही आहे मित्रांनो. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर ह्या आठवड्यामध्ये जे काही स्टॉक येणार आहेत त्या स्टॉक बद्दल सुद्धा आपण आता ॲनालिसिस करू. खरं ते स्टॉक एकदम पॉवरफुल म्हणजे बेस्ट स्टॉक आहे मित्रांनो आणि एक चांगलं चॅनलमधून बाहेर पडून आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. तर त्या स्टॉक बद्दल आता आपण ॲनालिसिस करू. खरं त्याच्या आधी मागच्या आठवड्यामध्ये जे काही स्टॉक बद्दल आपण ॲनालिसिस केलेलं होतं त्या स्टॉक बद्दल सुद्धा एकदा आपण रिव्ह्यू बघू मित्रांनो. तर चला जास्त वेळ न घालवता आता काय करू मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला माहित आहे काय करायचं आहे ते. तर चला पटकन त्या स्टॉक बद्दल आता आपण ॲनालिसिस करू. पण निफ्टीचा चार्ट ओपन करू. निफ्टी चार्ट ओपन झाल्यानंतर ना निफ्टीचा ॲनालिसिस करू. मग आपण काय करू, मागच्या आठवड्यात जे स्टॉक होता त्या स्टॉक बद्दल ॲनालिसिस करू. तर बघा मित्रांनो, इथं विकली कॅन्डल आहे. विकलीच्या ऐवजी आपण काय करू, डेली कॅन्डलवरती आपण ॲनालिसिस करू. जसं मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, जसं मी ॲनालिसिस केलेलं होतं, तर इम्पॉर्टंट जे रेजिस्टन्स आणि सपोर्ट जे होतं हे बघा मित्र, इथं इम्पॉर्टंट इथं सपोर्ट आहे. ते सपोर्ट कितीचा आहे, 24,400चा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे म्हणून आपण मागच्या आठवड्यामध्ये ॲनालिसिस केलेलं होतं. तर बरोबर तिथूनच मार्केट आता बाउन्स बॅक घेतलेला आहे मित्रांनो. तर बघा, वरच्या साईडला जे इम्पॉर्टंट आता आपल्याला एक रेजिस्टन्स दिसते ते किती, 25,150चा एक इम्पॉर्टंट आपल्याला वरच्या साईडला एक रेजिस्टन्स दिसतोय. तर ह्या रेजिस्टन्सला जर ब्रेकआउट जर दिला तर आपला जो पुढचा टार्गेट आहे ते किती, 25,700चा राहील. 25,700ला जर ब्रेकआउट केला तर त्यावेळी आपण नंतर पुन्हा बघू. तर आता सध्या जे आपल्याला दिसते ते रेजिस्टन्स आहे इम्पॉर्टंटचं 25,150 आणि सपोर्ट जे आहे 24,400. जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये ॲनालिसिस केलेलं होतं त्याच पद्धतीनं मार्केट आता झालेलं आहे मित्रांनो. तर तसंच बघा, आता एक तर साईडवेज जाईल किंवा इथं ब्रेकआउट देईल. ब्रेकआउट जर दिला तर ह्या पॉईंटला तर एकदम खूप छान होईल आणि मार्केट तिथनं पुढं आपल्याला रिटर्न चांगले देऊ शकतात. तर बघा मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण ज्या स्टॉक बद्दल ॲनालिसिस केलेलं होतं त्या स्टॉक बद्दल आता एकदा आपण रिव्ह्यू घेऊ. तर त्या स्टॉकचं नाव आहे JTEKT. एक मिनटं, बहुतेक नेट स्लो झालेला आहे. JTKET इंडिया, JTEKT इंडिया. तर ह्या स्टॉकला आता आपण काय करू, डेली कॅन्डल आहे इथं, तर विकली कॅन्डल करू. जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये ॲनालिसिस केलेलं होतं ते विकली कॅन्डलच्या अनुसारनं आपण केलेलं होतं मित्रांनो. तर बघा, जसं आपण इथं सपोर्ट एक इथं एक बॉटम लागला, इथं एक बॉटम लागला. जसं बॉटम आहे का नाही, हायर हाय बनत गेला जर बघा. तर हायर हाय जेव्हा बनतोय स्टॉक, असं वर जाईल, पुन्हा खाली येईल आणि परत वरती जायचे चान्सेस खूप जास्त असतोय. किंवा इथूनच सुद्धा असं टाइमपास करत असं टाइमपास करत वरती जायचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर बघा, इम्पॉर्टंट जे आपल्याला आता काय आहे, स्टॉप लॉस जे आहे, ही जे आपण आता हे ट्रेंड लाईन जे आपण ड्रॉ केलेलं आहे त्या ट्रेंड लाईनच्या बिलो जर समजा तुम्हाला विकली कॅन्डल जर क्लोज मिळाली तर आपण ह्याच्यातून एक्झिट होतोय. जसं तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं. तर जे आपल्याला बाईंग प्राइस आहे ते किती, 140 ते जर 120 पर्यंत जरी आलं तरी आपण ह्या स्टॉकमध्ये आपण खरेदी करू शकतो. आणि ह्या स्टॉकचं नाव आहे JTEKT इंडिया. तर थोडासा म्हणायला पण म्हणजे पूर्णपणे म्हणायचं म्हणलं तर थोडंसं अवघड जातोय हा नाव. तर काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो, JTEKT इंडिया आपण म्हणू शकतोय. तर
टार्गेट जे आहे हे ते आपण मागच्या आठवड्यामध्ये अनालिसिस केलेलं होतं, ते किती ऑलमोस्ट 180 असं आपण अनालिसिस केलेलं मित्रांनो. तर टार्गेट पण खूप छान आहे, स्टॉप लॉस छोटासा आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही अनालिसिस करू शकताय. तर बघा, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो मित्रांनो, फक्त मी तुम्हाला काही गायडन्स वगैरे देत नाहीये. तुम्हाला मी अजिबात म्हणजे गायडन्स देत नाहीये. फक्त माझं जे अनुभव आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न मी करतोय. तुम्हाला सुद्धा स्टॉक मार्केट अनालिसिस कसं करायचंय, जर माझ्यापेक्षा बेटर येत असेल तुम्हाला, आणि जर समजा येत असेल तरी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा. आणि मी जे काही करतोय ते सुद्धा तुम्हाला आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत राहतोय. तर बघा मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक येणार आहे त्या स्टॉकचं नाव आहे HDFC लाईफ. ह्या स्टॉकमध्ये काय आहे मित्रांनो, बघा एक जबरदस्त पॅटर्न तयार झालेला आहे. ह्या पॅटर्नचं नाव आहे काय माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. हा खूप बेटर पॅटर्न आहे मित्रांनो, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं सुद्धा प्रॉफिट होऊ शकतोय. तर बघा, हा पॅटर्न कसा तयार झालाय हे सुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो. बघा, तर बघा चार्ट थोडंसं वरती करतो. तर जे इम्पॉर्टंट आता आपल्याला काय करायचं आहे, हे पॅटर्न ड्रॉ करायचं म्हटलं तर तुम्हाला ह्याच्या आधी ह्या चार्टमध्ये करायच्या आधी असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न कसा असतो हे मी तुम्हाला इथं इमेज सुद्धा अपलोड करतोय, बघा एकदा. आणि मग पुढच्या आपण स्टॉकमध्ये कसं झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला दिसेल. तर बघा, हा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न मी तुम्हाला इथं अपलोड आता केलेला आहे, बघा एकदा बघून घ्या. तर बघितलं ना मित्रांनो, बघा, तर तुम्हाला मी आता इथं ड्रॉ करून दाखवतो कसं आहे ते. एक्झॅक्टली तसंच त्याच पद्धतीनं झालं का नाही, जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, तर मला पण बरं वाटेल. तर बघा, ह्या पद्धतीनं आपण आता ह्याला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणतोय बघा मित्रांनो. ओके, तर हे बघा मित्रांनो, कसं मस्तपैकी असेंडिंग पॅटर्न तयार झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा आता कळेलच बघा. खूप खूप म्हणजे खूप छान आहे, जबरदस्त. तर ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त असते, चान्सेस जास्त असते. तर तुम्हाला सांगतो बघा, आता आपल्याला जर समजा ह्या स्टॉकमध्ये जर बाईंग करायचं असेल, तर जे काही इथं सध्या आपल्याला आता क्लोजिंग मिळालेलं आहे ते किती, साधारण 780 रुपयाच्या आसपास आहे. तर टार्गेट कसं काढायचं मित्रांनो, बघा, जसं आपल्याला वरच्या साईडला जे हे रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्स पासून जे बॉटम आहे ते याच्यातनं आपण जे जर डिफरंट आपण जर वजा केला तर जे काय राहील ते आपलं टार्गेट राहील. तर तुम्हाला सांगतो बघा, इथं 755चा जो आपल्याला इथं रेजिस्टन्सचा होता, आणि तसंच बॉटम जे आहे ते किती, साधारण इथं 470 आहे. ओके, तर समजा 470 आणि 755 मधून जर समजा वजा केलं तर आपला येतोय किती, 285. तर आपण काय करायचं मित्रांनो, बघा, हे 285 जे आहे ते 755 मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे, तर तो आपला टार्गेट निघतोय. तर ऍक्च्युली तुम्हाला सांगतो बघा, 755 प्लस 285, हँड रायटिंग एवढं छान नाहीये मित्रांनो माझं, तुम्ही फक्त समजून घ्या. तर बघा, 755 प्लस जर समजा 285 आपण जर प्लस केला तर आपला टार्गेट किती निघतो बघा, 1040. तुम्ही पण कॅल्क्युलेशन करून बघा मित्रांनो. तर 1040चा आपला टार्गेट राहील. आणि तसंच तुम्हाला सांगतो, जर समजा ह्या स्टॉकमध्ये जर आपल्याला करेक्शन जर आलं तर आपल्याला काय रेटमध्ये आपल्याला बाय करायचं आहे तुम्हाला सांगतो बघा. आता जे 780 जे आहे, आणि तिथून जर समजा हा स्टॉक जर करेक्शन जरी झाला तर तो ऑलमोस्ट तुम्हाला 720 पर्यंत तुम्ही ह्या स्टॉकमध्ये एंट्री करू शकताय. आणि जर विकली बेसिसवरती जर समजा तुमचा स्टॉक जर समजा स्टॉप लॉस जे आहे ते किती, 710चा स्टॉप लॉस आहे. 710च्या बिलो जर समजा विकली बेसिसवरती तुम्हाला जर क्लोजिंग भेटला तर ह्या स्टॉक मधून तुम्ही एक्झिट होऊ शकता. बघा मित्रांनो, तुम्हाला परत एकदा तुम्ही समजून घ्या, जे आपली बाईंग प्राइस आहे ती किती, 780 ते 720च्या रेंज मध्ये आपण खरेदी करू शकतोय. म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे, जर समजा हा स्टॉक वरती गेलेला आहे, आता थोडंसं करेक्शन होऊ शकतोय आणि पुन्हा परत एकदा वरती असं जम्प होऊ शकतो. 710 ते 700 पर्यंत राऊंड फिगर तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. तर मॅक्झिमम तुमचं जे स्टॉप लॉस आहे ते किती, 80 रुपयाचा होऊ शकताय तुम्ही 780 ला जर घेतला तर. आणि इथून पुढे तुम्हाला जे टार्गेट आहे ते पहिला टार्गेट किती, 1080. हे टार्गेट तुम्हाला छोटा वाटत असेल मित्रांनो, खरं असं नाहीये. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो बघा, 2021 पासून हा स्टॉक कम्प्लिटली
2025 म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 3 वर्षाचा ब्रेकआउट तुम्हाला मिळालेला आहे मित्रांनो. 3 वर्षाचा ब्रेकआउट जेव्हा भेटतोय स्टॉक म्हणजे ऍक्च्युली चान्सेस जास्त असते हा स्टॉक वाढायचं. तर ह्या पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो की कुठल्या पण स्टॉक बद्दल जे मी अनालिसिस करत राहतोय हे फक्त माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करतोय मित्रांनो. ह्याला तुम्ही टिप्स किंवा गायडन्स समजू नका अजिबात. तुम्हाला टिप्स आणि गायडन्स देण्यासाठी मी काय सेबी रजिस्टर्ड नाहीये. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर बघा मित्रांनो, त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करून झालेली आहे. तसंच आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.